त्रास असा झाला की तू बोललीस ते कळलं काही नाही, पण हे कळण्यासारखं आहे आणि याच्याकडे लोकांनी वळायला पाहिजे, एवढं कळ. आपण प्रश्न घेऊया प्रेक्षकांचा. नमस्कार स्मिता, गीता, नमस्कार. नमस्कार, बोला. हा, मी गीता जोशी बोलते बोरिवलीहून. मला एक प्रश्न विचारायचा, म्हणजे माझा मुलगा बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशनच्या फर्स्ट इयरला आहे आणि प्लस तो फ्रेंच करतोय, फ्रेंच अलियन्सी मधनं. बरं. तर ह्या कॉम्बिनेशन मध्ये त्याला फ्रेंचच्या मध्ये पुढे काही करिअर करायचं असेल तर त्याच्यात काही त्याला स्कोप आहे का? बरं बरं. आणि कॉम्प्युटर बाबतीत तुम्ही काय म्हणाल, कोणता? बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. ओके ओके ओके, ऍप्लिकेशन. तर त्याला फ्रेंच भाषेचा उपयोग होईल का त्याच्या या कॉम्प्युटर? बेसिकली टेक्नॉलॉजी म्हटलं की जर्मन आणि जॅपनीज ही नावं आपल्या लक्षात आधी येतात, त्यामुळे जर्मन किंवा जॅपनीज केलं तर जास्ती फायदा होऊ शकतो. बरोबर. पण तो त्याच्या बरोबरीने फ्रेंच शिकतोय, तर हे कॉम्बिनेशन त्याला हो, कसं कुठलीही लँग्वेज केली तर चालेल, पण खूप फायदेशीर अशी कुठली ठरेल तर जर्मन किंवा जॅपनीज. बरोबर. आणि त्या कंपनीज जास्ती आहेत आपल्याकडे कम्प्युटर रिलेटेड किंवा टेक्नॉलॉजी बेसिकली म्हटलं तर. मग संस्कृतला हे आता महत्व त्या दृष्टीने वाढतंय, तर ते काय, कुठली जर्मन जॅपनीज भाषा कुठली संस्कृतकडे जाणारी आहे? जर्मन आणि रशियन. जर्मन आणि रशियन हे संस्कृतासारखी आहे. रशियन शब्द तर भरपूर मराठी सारखे आहेत, म्हणजे साखर आपण म्हणतो ती लोक सुद्धा साखर म्हणतात. आपण चहा किंवा चाय, रशियन मध्ये चाय आहे. खूप साम्य आहे. आणि जॅपनीज मराठी सारखं आहे, पण संस्कृत बेस्ड अशासाठी म्हणता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये केसेस नाहीयेत. किंवा आपल्याकडे मराठीमध्ये पण जसं लिंग आपण नॉन लिव्हिंग थिंग्सना पण लावतो, ते टेबल, ती खुर्ची, तो फुगा, तर हे जॅपनीज मध्ये नाहीये. जॅपनीज इज अ सिम्प्लिफाईड व्हर्जन ऑफ मराठी. मराठीचं खूप सोप्यारित्या जर तुम्ही म्हटलं तर मग ती जॅपनीज आहे. त्यामुळे जॅपनीज आपल्याला खूप सोपी जाऊ शकते. मराठीत 12 खडी आहे, जॅपनीज मध्ये 5 खडी आहे. आ इ उ ए ओ, का की कु के को. सो मस्त आहे. हो. मगाशी जो प्रश्न विचारून आपण विश्रांतीकडे वळलो होतो की भाषांतर करताना कुठली काळजी घ्यायची? काळजी टेक्निकल ट्रान्सलेशन करताना ठीक आहे, आपल्याला शब्द अडले तर आपण डिक्शनरी मधनं बघू शकतो. तितकासा आपल्याला अवघड आहे ते सुद्धा, पण तितकासा जास्ती विचार कशाला करावा लागतो तर लिटरेचरचं करताना. मी एखादी जर कविता ट्रान्सलेट करायचं म्हटलं, भाषांतर करायचं म्हटलं, तर जास्ती मला विचार करायला पाहिजे त्यामध्ये. किंवा एखादी गोष्ट, कारण कसं आहे की त्याचा तो फील घालवून नाही चालत, कारण त्याच्यामध्ये म्हण असेल, समजा म्हण असेल अंथरूण पाहून पाय पसरावे, ही मी इंग्लिश मध्ये तशीच्या तशी ट्रान्सलेट केली तर अर्थ नाही लागणार. बरोबर. सगळे सांस्कृतिक, राजकीय हे सगळं तुम्हाला. आणि यासाठी एक महत्वाचा मुद्दा काय की भाषा जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा त्याच्याबरोबर त्याचं कल्चर शिकणं. आता त्यासाठीच मी त्याचं म्युझिक शिकलेलं आहे, म्हणजे मी फार छान गाते अशातला भाग नाहीये, पण मी त्यांची गाणी शिकलेली आहे की आपल्याला त्यांच्यातलं कल्चर कळतं. मी गिटार, व्हायोलिन वाजवते. हे का? कारण मला त्यांच्या सगळ्या गोष्टी, मला सगळे विचारतात तू एवढ्या सगळ्या गोष्टी कशा करते, म्हटलं मी भाषेच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी करत असते. असं आहे, कारण या सगळ्यातनं भाषा सगळ्या फुलत असते. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला शिकायला तितका वेळ देता येत नाही, म्हणून माझ्या मुलांना मी अगदी पहिल्या दिवशीपासूनच हे मध्ये मध्ये असतंच. बरोबर. आपण प्रेक्षकांचा प्रश्न संपर्क होऊ शकत नाही. आता अगदी शेवटचा प्रश्न मी तुला असं विचारेन की इंटरनेट द्वारा तू आता या गोष्टीचा प्रसार कसा करते आहेस, तुला प्रतिसाद कसा मिळतोय? मी ऑर्कुट, सध्या प्रसिद्ध असलेल्या ऑर्कुट वरती एक कम्युनिटी बनवली, लँग्वेज लव्हर्स क्लब. तिकडे बरीच मेंबर आहेत, म्हणजे आता 204 मेंबर झालेले आहेत. आणि तिथे आम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये गप्पा मारतो, म्हणजे देवाणघेवाण होते. मला एखाद वेळेस एस्तोनियन ही भाषा मी शिकावी असं मला तिथनच वाटलं. माझी एक मैत्रीण झाली एस्तोनियाची, म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला माहिती पण नसतं की ओके युरोप मधलाच एस्तोनिया हा एक देश आणि त्या 22 भाषांमधली एस्तोनियन ही एक भाषा आहे, हे आपल्या कधी कधी लक्षातही नसतं. सो तिकडनं कळलं आणि भरपूर देवाणघेवाण होते तिथे. नुसतंच हाय हॅलो नाही, तर भाषा ही संपूर्णपणे शिकायला तुम्हाला खूप अजून करायला पाहिजे. त्याच्या हिस्ट्री, त्याचं कल्चर, म्हणजे जर मी जेवणाच्या अगोदर वदनी कवळ घेता म्हणते तर ती लोक काय म्हणत असतील, इथपासून सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्याचा स्वाद आपल्याला सगळा कळू शकेल. तुझ्याशी बोलताना एक जाणवलं की तू स्वतः खूप अष्टपैलू व्यक्तिमत्व. मी अशासाठी विचारलं की शिकवताना हे तू गाणं, चित्रपट हे पाहणं, याच्या दृष्टीने काय मुलांना सांगशील? वेगळं शिकायचं एवढं माहित असतं, पण ते कसं?
शिकताना सुरू करताना तुम्ही कोणतीही भाषा काही लोक म्हणतात की नुसतंच बोलायला लागा, काही म्हणतात ग्रामरकडे लक्ष द्या, पण या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा मी गाणी देते जसं म्हटलं की त्यांची जीभ वळायला लागते, मग ग्रामर म्हणजे फाउंडेशन आहे बिल्डिंगचा. ग्रामर जर नीट झालं तर तुमची बिल्डिंग छान उभी राहील, कधीच डगमगू शकणार नाही तुम्ही त्या भाषेमध्ये. त्यामुळे ग्रामर आणि मग तुम्ही त्या भाषेमध्ये बोलणं, कारण टीचरनी शेवटी शिकवलं पण तुम्ही बोललं पाहिजे. पण परत असा प्रश्न येतो की बोलायचं कुठे, म्हणजे त्यापेक्षा क्लासमध्ये, आता माझ्या क्लासमध्ये शोले पिक्चरचं ट्रान्सलेशन अगदी झालेलं आहे भाषेमध्ये. सो कधी कधी गमती जमती होतात, बरोबर, पण गमती जमतीतनं पण शिकायला मजा येते. तुझं अभिनंदन अशासाठी आहे की तुला रोटरी क्लबची व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड मिळालंय. याच्या पुढे तुला अनेक अवॉर्ड्स मिळत, कारण त्यामुळे तुझा आणि समाजाचाही फायदा होणार आहे. सगळ्यांच्या वतीने मी तुला ऑल द बेस्ट म्हणते, शुभेच्छा देते. थँक्यू. मला या 2 भाषा आणि मी वेगवेगळ्या भाषांमधनं म्हणते. फ्रेंच मधनं मेर्सी बोकू, जर्मन मध्ये डांकशोन, जॅपनीज मध्ये दोमो आरिगातो गोजाइमास, चायनीज मध्ये शेशे, रशियन मध्ये स्पसीबा, अरेबिक मध्ये शुक्रन. शुक्रन. मी तुम्हाला आता इथे आपण निरोप घेऊया. हा विषय नक्की आवडला असेल, आपण लक्षात ठेवूया. ही सुरुवात आहे. भाषा हा दरवाजा आहे, तो जर आपल्याला उघडता आला तर कितीतरी मोठी दालनं पुढे आहेत जी तिला उघडलेली आहेत. तशी तुम्हालाही त्याची बुद्धी हो आणि मलाही हो, ही शुभेच्छा व्यक्त करते.